वाशिम शहरामध्ये काल रात्री 9:30 वाजल्याच्या दरम्यान पाटणी चौक परिसरामध्ये फेरीवाल्याच्या सोबत झालेल्या किरकोळ वादामधून दोन समुदायांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला। बागवानपुरा गणेशपेठ या भागामध्ये एका विशिष्ट समाजाच्या 100 ते 150 लोकांनी काठ्या आणि तलवारी घेऊन हल्ला करत जवळपास 8 ते 10 गाड्यांची तोडफोड केली। टोळक्यांकडून दगडफेक सुद्धा करण्यात आली आणि यामध्ये काही जण जखमी सुद्धा झालेत। वाशिम शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे आणि या आरोपींचा अद्यापही शोध सुरू आहे। पाटणी चौक वाशिम येथे रात्री 9:30 पावणे 10च्या दरम्यान दोन युवक मोटरसायकलवर जात असताना तिथं फेरीवाला गाडा घेऊन जात होता। त्याला बाजूला गाडा घेण्याच्या वादावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली। त्यानंतर मोटरसायकलवरच्या दोन मुलांनी तिसऱ्याच व्यक्तीला मारहाण केली। याच्यातून अफवा पसरवून दोन विशिष्ट समाजातील लोक एकत्र आले आणि त्यांनी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी तात्काळ त्यात हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि लोकांना पांगवण्यात आलं। सध्या 6 आरोपी, एकूण 3 गुन्हे दाखल झाले असून 6 आरोपी अटकेत आहेत। इतर आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।